शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. चला ताईंनो, मी कुठं आलेली आहे तुम्हाला माहिती आहे. आता आम्ही निघालेलो आहे देवीच्या दर्शनासाठी. आमची दिदी, माझी वहिनी आणि मी. वहिनीचा स्वयंपाक पण झालेला आहे, पण आम्ही काही डबा घेतला नाही, डबा केलेला आहे त्यांनी. आणि आमची आई आणि माझा भाचा हे नंतर येणार आहे फोर व्हीलर घेऊन, पण आम्हाला पायी जायचं आहे, त्यामुळे आम्ही पायीच निघालेलो आहे. चला पुढे गेल्यानंतर दाखवते तुम्हाला. तयारी आमची झालेली आहे. चला आम्ही निघालेलो आहे. चला ताईंना तुम्ही पण आमच्यासोबत. बघा आमचं गाव कसं दिसतं. डोंगर, केळीचा बाग, इकडं पण बघा. कोंबड्या हा हे बघा, खेडेगावामध्ये अशा कोंबड्या पाळतात. हे बघा कसा डोंगरातून रस्ता आहे ताईंनो. दरवर्षी आम्ही पायी जातो. यावर्षी आमची दिदी आमच्या सोबत नाही आहे, म्हणजे माझी बहीण. आणि आमची वहिनी बघा सगळ्या इथं पुढे. चला, सूर्य पण मस्त निघालेला आहे. आता इथून पुढं डांबर रोड आहे. मग कोणता आहे? डांबर होता आहे. डांबर रोड होता. डांबर रोडचं काय झालंय? आता आलेलो आहे आम्ही वरती. आणि हे बघा आमचं गाव, दाखवते तुम्हाला झूम करून. ते बघा ताईंनो, तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागं गाव आहे. आता आम्ही वरती डोंगरावरती चढलेला आहे. इथून पुढं आता आम्हाला लागलेला आहे मेन रोड. आता जातोय आम्ही रोडने चालत. खूप छान आहे आमचं गाव. डोंगराच्या आतमध्ये शेतामध्ये जे लोक काम करतायत ते आमच्या ओळखीचे आहेत, त्यामुळे ते आमच्यासोबत गप्पा मारतात. 1-5 मिनटं त्यांच्याशी बोलतो आणि परत आम्ही आमच्या रस्त्याला लागलेलो आहे. एका बाजूने कलिंगाची वेल आहे, दुसऱ्या बाजूने बघा मक्का लावलेली आहे शेतामध्ये. हे बघा किती छान फुलं आहे. रस्त्याने असे खूप फुलं आहेत. याला पळसाचे फुलं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का ताईंनो, याला कशाचे फुलं म्हणतात? हे पळसाचं झाड आहे आणि बघा किती छान फुलं आहेत त्याला आलेली. आणि शेतामध्ये गहू पेरलेले आहेत, उंब्या पण लागलेल्या आहेत. आम्ही आहे ना ताईंनो, ज्यावेळेस शाळेत होतो का, त्यावेळेस सुट्टीला घरी येताना ह्या रस्त्याने पायी पायी येत होतो बरं का दिदी आम्ही. हां, दोन्ही बाजूने शेत असायची आणि आम्ही 4 बहीण भाऊ, माझे 2 भाऊ, मी आणि माझी बहीण 4च असायचं. वरून पाऊस पडायचा. आमचे हे ओळखताना आमचे हे पण सांगत होते की आम्ही या रस्त्यानं पैदल येऊ जाऊ करत होतो. लय मजा येत होती पण त्यावेळेस. पाऊस पडायचा. हे जे चिंचीचं झाड गेलं का पाठीमागे, या चिंचीच्या झाडाच्या आम्ही चिंचा खायचो, दगड मारायचो, चिंचा पाळायचो. लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहे. त्यावेळेस हा रोड असा नव्हता, कच्चा रोड होता. परत त्याला डांबर केला होता आणि आता परत रोडची कामं पण चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. चिंचीच्या झाडाच्या चिंचा पण आणि हे बघा इथं पण एक चिंचेचं झाड आहे, याच्या पण आम्ही चिंचा पाळा. हे बघा छान उंब्या आलेल्या आहेत. आमच्या गावात म्हणजे ओळखीच्याच वाल्यांची शेतं आहेत ही. हे बघा उंबी तोडलेली आहे मी खाण्यासाठी. चला, माझी वहिनी आणि माझी भाची गेलेली आहे पुढं, मी थांबले होते मागं. ह्या शेतात आम्ही लहानपणी कापूस असायला आलेला आहे. मला लय हौस होती शेतात काम करायची, पण आम्ही कधी शेतात काम केलेलंच नाही. आमच्या आईने कधी आम्हाला शेतात पाठवलेलंच नाही. तरी पण आम्ही ज्या माझ्या मैत्रिणी असायच्या का, कोकिला, सरला, त्याच्यासोबत याचं चोरून चोरून येत होतो आम्ही कापूस अशासाठी. जो कापूस असतो का ताईंना, तो असा वेचावा लागतो. आणि माझ्या आईच्या इथं काही शेती नाही आणि माझ्या आईने पण कधी शेतातले काम केलेले नाही आणि आम्ही पण नाही, त्यामुळे काही माहिती नसायचं. आणि ज्यावेळेस सुट्टीला घरी येत होतो का दिवाळीमध्ये, त्यावेळेस या सर्व ज्या माझ्या मैत्रिणी होत्या गावातल्या, त्या शेतात काम करायला जायच्या.
मला पण असं वाटत होतं की मी पण तर मी जात होते त्यांच्यासोबत. एकदा ह्या शेतामध्ये कापूस वेचलेला आहे आणि आम्हाला खूप मोठा साप पण दिसला होता त्या शेतामध्ये एकदा. तर आमच्यासोबत ज्या बाया होत्या का, इमल वहिनी, हा. इथं एक म्हसोबाचं मंदिर आहे पुढे, ते मी तुम्हाला पण दाखवते. आमच्या वहिनीला माहिती आहे, कारण हा नेहमीचाच रस्ता आहे आमचा. तर त्या म्हणायच्या की तो साप, म्हणजे तो जो साप आहे का, तो सापच म्हसोबा हा तो देवच साप, दर्शन देतो तो साप सापाच्या रूपामध्ये. म्हसोबा आहे म्हणून. पैदल वारी आहे हे, पैदल वारीले का हे मंदिर जे आहे हे म्हसोबाचं आहे. आणि हे मंदिर म्हणजे म्हसोबा ज्याला दर्शन द्यायचं असतं ना, तो सापाच्या रूपात दर्शन देतो. तर मग त्यावेळेस म्हणजे लहान होतो त्यामुळे आम्हाला भीती वाटली होती साप बघून. आणि खूप काळा साप होता आणि खूप मोठा होता. मला अजून पण आठवतं ह्या रस्त्याने जाताना येताना. मोठा साप आहे तो साप म्हसोबा. म्हणजे अजून पण आहे म्हणतात. बघा आता किती वर्ष झाले तरी पण. राजेश्वरचे पप्पा आहे ना, श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी दवाखान्यात आले होते एका सोमवारी. त्यांना एवढा मोठा साप दिसला पांढऱ्या कलरचा. देवानं दर्शन दिलं. आई सांगत होत्या, म्हणजे असं ते घरी येऊन सांगत होते, पण आई म्हणत होते तुला देवानं दर्शन दिले. बघा हे बघा आता दाखवते तुम्हाला. तळ्यात राहतो. तळा आहे, पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं या तळ्याला. हे बघा ताईंनो, हे म्हसोबाचं मंदिर आहे. आणि एक पहिले बेलाचं झाड होतं इथं, आता ते झाड मोडलेलं आहे का पडलं हवेने मला पण नाही सांगता यायचं. आणि हे इथं जे आहे हे पूर्ण पावसाळ्यामध्ये तळं भरलेलं असतं. आता त्याला पाणी कमी आहे. चला बघा आमच्या वहिनी घेत आहे आता दर्शन, मी पण घेते. म्हणजे 5 रुपये सापडले होते. हे बघा बेल आहे, बेल पूर्ण वाढलेला आहे. त्यामध्ये ज्या बिया आहेत त्या पण पडल्या खाली. चला आता आम्ही लागतो आमच्या पुढच्या प्रवासाला. त्या तळ्याची जी कहाणी आहे ती पण तुम्हाला सांगते, म्हणजे सत्य कथा आहे. आता दीदी आमची सांगणार आहे तुम्हाला. सांग ग दीदी. या तळ्याची कहाणी अशी आहे की जुन्या काळचे लोक शेजारच्या गावामध्ये लग्न होतं, तर त्या लग्नासाठी वरात निघाली होती त्यांच्या गावावरून. ते गाव बघण्यासाठी आले. ते सर्व लग्नाची वरात घेऊन गावाजवळ आले, पण त्यांना ते गाव दिसलंच नाही. त्यामुळे त्यांनी इथं या तळ्याच्या जवळ मुक्काम करायचं ठरवलं होतं. तर त्यांनी त्या दिवशी रात्रभर मुक्काम करायचं ठरवलं. ते मुक्कामासाठी तिथे थांबले. त्यानंतर असं म्हणतात कासवच्या अंगावर की ते तळ्यामध्ये एक कासव होता. त्यांना ती जागा सापडली. त्यांना ते म्हणजे असं त्या वाटलंच त्या नाही तळ्यामध्ये की एक कासव होता, तो कासव खूप आहे. मोठा होता. त्यांना असं वाटलं ती जमीन आहे. हा, तर ते तिच्यावर मुक्कामी थांबले. तर रात्री तो कासव त्या पाण्यामध्ये म्हणजे गेला. पाण्यामध्ये गेला, त्यामुळे ती वरात वरात पण त्या वरात पण पाण्यामध्ये, डुबून तळ्याच्या पाण्यामध्ये पूर्ण डुबून गेली. अशी त्या तळ्याची कहाणी आहे. असं जुनं, म्हणजे जे जुने लोक आहेत ते सांगतात. आम्ही आमच्या लहानपणापासून हेच ऐकत आलेलो आहे. आणि आमच्या दीदीनी पण ते म्हणजे ती गोष्ट ऐकलेली आहे. आणि आता आमच्या गावामध्ये गणपती बसले. गणपती विसर्जन करायसाठी पण लोक इथंच येतात. आणि त्या तळ्यामध्येच करतात. त्या तळ्यामध्येच विसर्जन करतात. आणि देव्या बसल्या की देव्या पण या तळ्यामध्येच विसर्जन करतात. तळ्याची खूप मोठी कहाणी आहे. पण एवढं आता आम्ही पण सांगू शकत नाही काही काही गोष्टी, म्हणजे खूप आम्ही जुनं पण तळ आहे विसरलो ते. जुनं असल्यामुळे. आणि गेल्या वर्षी आहे ना ताईंनं ह्या रस्त्याने एक छोटंसं झाड आहे टेंभुर्णाचं. बऱ्याच ताईंना माहिती असेल, ज्या ताई आपल्या भागातल्या आहे त्या ताईंना टेंभुर्णं म्हणजे काय. ते टेंभुर्णं पण आम्ही खूप तोडले होते. ते पण झाड आता पुढं म्हणजे असलं तर आम्ही त्याच्या टेंभुर्णं येताना तोडणार आहे. तुम्हाला दाखवते कसे असतात आता ते. हे 4 वे रोड होतंय ना, ते झाड तोडले. पण हे रोडचे कामं चालू आहे त्यामुळे बरेच झाडं तोडलेले आहेत. जुनी झाडं काहीच नाही. आता आम्ही ह्या रस्त्याने चाललो आहे ना. हा पहिला असा रस्ता नव्हता, पायवाट होती. जे पायवाट असते का जुनी, त्या पायवाटीने आम्ही खाली उतरत होतो. आणि ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं होतं का दीदी, मामांनी आम्ही आमच्या गावाला गेलो होतो. पुण्याहून आलो आणि आम्ही आमच्या गावाला गेलो शेगावला. दुसऱ्या दिवशी हरतालिका होती, त्यासाठी आम्हाला बेलाचे पानं पाहिजे होते. 2 व्हीलर घेऊन गेलो होतो आम्ही. येताना इथं एक बेलाचं झाड होतं. मी मामाला सांगितलं इथं गाडी थांबवा, आपण बेल घेऊन जाऊ. मग थांबवलं होतं का मामाने? हा थांबवलं होतं ना मामानं.
आणि म्हणजे असा पाय वाटच होते त्यावेळेस, रस्ता पण नव्हता हा. आता बघा किती मोठा रस्ता झालेला आहे. आता त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले. एवढे बेल तोडले होते आम्ही सगळ्या गावात, शेजारी पाजारी बेलाचे पानं वाटून दिले होते. आणि आता आम्हाला पुण्याला बेल मिळत नाही बघा. पण आता इथं पण ते झाड नाही आहे, तोडलंय ते झाड आता. आणि जे टेंभरुणाचं झाड होतं ते पण होतं दीदी या साईड ना. हा इथं होतं ते, पण आता रोडचे कामं चालू, इथं तोडलं का काय माहिती. म्हणले ताई ना तुम्हाला दाखवते, पण ते झाड पण तोडलं. म्हणजे रोड त्याच्यानंतर हा रोड झाला, पण ह्या वर्षी आता फोर वे होतोय, त्यामुळे पूर्ण रोड जेसीबीने खोनलेला आहे. चला आता पुढे एक गाव लागणार आहे राजनी म्हणून. त्या राजनीला आम्ही एसटीने यायचं, मलकापूर पासून राजनीपर्यंत एसटीने यायचं. आणि राजनीपासून आमच्या गावापर्यंत आम्ही पायी पायी यायचं, चालत चालत चौघं बहीण भाऊ. आम्हाला आठवतात ते दिवस. शाळेसाठी आपण आपल्या वेळेस कुठं कुठं राहिलेलो आहे. ज्यांच्या गावात शाळा नसेल ते असे बाहेर गावाला जाऊनच शाळा शिकत होते. आम्ही पण तेच केलं. हे बघा ताई, इथं शेतात एक घर आहे आणि छोटे छोटे कुत्र्याचे पिलं पण आहेत. वहिनी घेता नाही तसे फुलं. पैसे बिनी मग चिल्लर पैसे देऊन घेते. हे बघ फुलं पण आहे तिथं. जाऊ दे तशी घेता. आणि म्हणे ते शेतामध्ये फुलं आहेत, झेंडूचे छान आलेले आहेत बघा. शिवमहापुरांमध्ये सांगायला आहे देवाला कोणाच्या घरचे फुलं घेऊन नये. शॉर्ट व्हिडिओ काय शॉर्ट. ते कुत्र्याचं पिलू बघा आमच्या दीदीच्या मागे 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 शेत आहे. डॉगी जाय ना मग तू. शेतामध्ये राहायला आहे ती, त्यांचं घर आहे शेतात, तिथं होती ती पिल्लं. ए जा तू घरी तुझ्या. बघा मुख्य प्राण्याला पण करतो जीव लावलेला. त्याला फक्त 2 मिनिटासाठी जवळ घेतलं, खायला पण काही नाही दिलं, तरी पण ते कसं मागे येत आहे. आणि हे बघा ताईंना जे शेतात काम करायला सांगले बघा बैलगाडी. या असं खेडेगावामध्येच बघायला मिळतं, आल्यानंतर सिटीमध्ये असं काही बघायला मिळत नाही. खूप छान वाटतंय. गेल्या वर्षी ह्याच शेतातले आपण हे केले होते ना, केळीचा घड का घेतला होता ना. हे बघा इथं हे शेत आहे. या शेतामध्ये गेल्या वर्षी केळीचे घड होते. आम्ही एक पूर्ण घड घेतला होता, पण एवढा पूर्ण घड कोण खाणार आहे. आम्ही एक एक केळं खाल्ला आणि बाकी इथंच राहू दिली. शेतकरी कधीच मना करत नाही. आता पण त्या शेतामध्ये शेती आहे, पण छोटे छोटे रोपं आहेत अजून लावलेले. चला आम्ही आलेलो आहे राजनीमध्ये. आता इथून पुढं आम्हाला अजून चालत जायचं आहे, खूप लांब आहे. किती किलोमीटर आहे महिने? किती किलोमीटर आहे का? राजनीपासून 10 किलोमीटर आहे. अजून 10 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे. पुढं तर याच्यापेक्षा पण खराब रस्ता आहे. सोबत आणलेली आहे आमच्या वहिनीने. आता काळा वहिनी पाण्याची बाटली, आता आम्ही पितो पाणी. तिघीच आहे आम्ही. पाणी पण घेऊन आलो, घ्या पिऊन तुम्ही. आणि इथं पण एक मस्त शेत आहे आणि चांगले मोठे मोठे घड लागलेले आहे त्याला, पण आम्हाला तेवढा वेळ नाही. आता पाणी पितो आणि जातो. हे बघा तुम्हाला पण दाखवते. आमच्या भागामध्ये शेतीचे पीक खूप घेतले जाते. हे आहे राजनी गाव. आम्ही राजनी गावात आलेलो आहे. इथून आम्ही पायी पायी जायचं. इथपर्यंत एसटी होती आम्हाला त्यावेळेस. इथं आहे बस स्टॉप. इथं जरा दवाखान्यामध्ये मला काम आहे. माझा भाऊच आहे डॉक्टर. 2 शब्द बोलते त्यांच्यासोबत. येताना मला त्यांच्याकडं काम आहे. बघा सगळे जे शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत ते बस स्टॉपवरती थांबलेले आहे बसची वाट बघत. एसटीनेच जातात मुलं. ज्यांच्या गावामध्ये शाळेची सोय नाही ते असे दुसऱ्या गावाला जातात. बघा आमच्या वहिनी काय घेऊन आलेले आहे. पेरू घेऊन आलेले आहे, पेरू. आणि हे बघा इथं केवढे मोठे मोठे बेलाचे झाड आहेत. हे जे दिसत आहे हे सर्व बेलाचेच झाड आहे. पुढं अजून एक बेलाचे झाड आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ते बघा आमच्या वहिनी येत आहेत पेरू घेऊन, मकाचे कणूस घेऊन. आणि पूर्ण रोडने अशी गिट्टी टाकलेली आहे, त्यामुळे आमच्या दीदीला पटापट चालता येत नाही लवकर लवकर कारण ती गिट्टी पायाला टोचती. आणि इथं
हे झाड माहिती आहे का ताईंना तुम्हाला कशाचे आहेत? हे बघा, त्याला छोटे छोटे फळं लागलेले आहेत. त्याला बेडे म्हणतात आमच्याकडं. छोटे छोटे असतात आणि ते फोडून आतमधलं त्याचा म्हणजे आतमध्ये त्याच्या जे निघतं ते खातात. हे बेडे खातात ना? पहिले आम्ही खाल्लेले आहे ना. हे बघा, कॅमेरा जाऊ देते ना. कॅमेरे लागले ते. मग आपल्यालाच काय कॅमेरे असले तरी ना, आपल्याला खायचे मना नाही करत शेतकरी. हे बघा, दीदी ऐकत नाही, दीदी बोले मला खात आहे ना. खूप गोड आहे पण कडक पण तसाच आहे. अजिबात तुटत नाही आहे, एवढा कडक आहे. जरा मऊ आणते. खूप भारी वाटतंय आज मला. आहे ना वहिनी? बेलाचे पानं तोडत होती, तोडले नाही. आता पुढच्या झाडाला जे आहेत ते तोडणार आहे, कारण खूप धूळ बसलेली होती. हे काय आहे? हे लावलेलं टरबूज. हे बघा, मक्काचं शेत आहे आणि हे आहे एक बेलाचं झाड. ह्या झाडाला खूप मोठे मोठे बेला आहेत. हे बघा, खूपच मोठे मोठे आहे. तुम्ही पाहिलेलं आहे का? तुम्ही पाहिलेलं आहे का ताई ना? असं मोठं बेलाचं झाड. हे बघा, आता ही फांदी घेते आहे. फांदी पण लागते बेलाची, त्यामुळे मी ही घेतलेली आहे. आणि आमच्या वहिनी पण आलेल्या आहे आता जवळ. हे बघा, त्या तोडतात का बघू आपण. एक बेल ह्या इथं खाली बेल आहे, तुटीन का? काय करसान होतो. आम्हाला बेल तोडला आहे आम्ही पिकलेला. आता बेल खातो आम्ही. बघा ताईंनो, तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात? बेलच म्हणतात सर्वीकडं. बघा, छान निघालेला आहे, पिकलेला आहे. बरं, हरभरा पण आहे बघा. पेरू खाल्ला, हरभरा खाल्ला, आता बेल खाते. चला, बघा, इथं एक छोटासा सापाचं पिल्लू मेलेलं आहे. माझी वहिनी आम्ही तिकडून चाललो होतो. त्या वहिनीने नेमका आमचा दोघींचा पाय पडत होता आणि एकदम बोलल्या साप. एवढं घाबरलो ना आम्ही, एवढं दचकलो ना. मग खाली बघितलं, अशा डायरेक्ट बोलतात. त्यांना बघा आता कशा हसत हसत पुढे चाललेले आहे. बघा, असं पटकन सांगता का वहिनी एवढ्या? हा, केवढा जीव दचकला. हा, असलीचं नाही आहे ते. असं एकदम असं ते पायाखाली ना असं थांबून गेलो ना मी. एकदम तुमचा पाय तिकून यायचा, पाय तिकून माझ्या पाय इकून. तो मंदी छोटाच आहे, मेलेला आहे. असं डायरेक्ट सांगत नका जाऊ. असं काही आता जीव हे करायला लागला होता. हरभरा उपटला एका शेतामध्ये येत आहे. हे बघा, खायला यांना माझा उपास. खात चाललोय आम्ही रस्त्याने. बोरं खाल्ले, काय काय खाल्लं, सगळे दात आंबट झाले. आणि आमचा अवतार पण बघा कसा झालेला आहे. चला, आता चांगला रोड लागलेला आहे. आता थोडंच लांब आहे. माझा मोबाईल पण चार्जिंग नाही, 5% चार्जिंग राहिलेला आहे. त्यामुळे एवढं सर्व घेणं तर काही शक्य नाही. पण खूप जीव घाबरला आमचा त्या सापाला बघून. पण तो छोटा होता आणि मेलेला होता. जाऊ द्या. हसू येतोय आता आम्हाला. आता पोचलोय आम्ही. मंदिराचा कळस दिसला आम्हाला लांबूनच. आता चला, आता पुढे मंदिरामध्ये गेल्यावर भेटू आपण.